नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही युजफुल टिप्स दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आपली पहिली टिप आहे ती म्हणजे किवीच्या या बॉक्ससाठी आहे। असे किवीचे बॉक्स आपण फेकून देतो, ते फेकून न देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। हा किवीचा बॉक्स आपण ओपन करून तो मधोमध कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने या बॉक्सचे दोन भाग आपण कट करून घेतलेले आहेत। आता हे दोन्ही कट करून झाल्यानंतर आपल्याला याला आणखीन काय करायचं आहे ते सुद्धा बघायचं आहे। हे दोन्ही बॉक्स आता आपण उलटे करून घेऊया। उलटे करून झाल्यानंतर या बॉक्सला आपल्याला खालच्या बाजूने होल करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी काट्याचा चमचा गरम करून घेतलेला आहे आणि त्याने या पद्धतीने बॉक्सला होल करून घेत आहे। अशा पद्धतीने दोन्ही बॉक्सला आपण होल करून घेतलेले आहेत। होल करून झाल्यानंतर हे होल केलेले बॉक्स आपण कशा प्रकारे वापरायचे आहेत ते सुद्धा बघायचं आहे। यातल्या पहिल्या बॉक्सचा वापर आपण कसा करायचा आहे ते बघूया। किचन सिंकमध्ये अशा पद्धतीने आपण खरकटी भांडी ठेवतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये खरकट सांडलेलं असतं, ते काढण्यासाठी आपण या बॉक्सचा वापर करू शकतो। अशा पद्धतीने याला आपण जाळी करून घेतलेली आहे। आता हे खरकट आपण याच्यामध्ये घालायचं आहे। या पद्धतीने याच्यामध्ये ओतल्यानंतर आता याच्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते खालच्या बाजूला निघत आहे आणि खरकट जे आहे ते वरच्या बाजूला राहत आहे। अशा प्रकारे या बॉक्सचा आपण वापर केलेला आहे। या पद्धतीने आणखीन काही खाली खरकट असेल तर ते सुद्धा आपण या गाळणीतून काढून घेऊया। या पद्धतीने याचा उपयोग आपण केलेला आहे। आता आपल्याला दुसऱ्या बॉक्सचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे। याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग तुम्हाला करून दाखवणार आहे। याचा उपयोग आपण या पद्धतीने साबण ठेवण्यासाठी करणार आहोत। याच्यामध्ये मी कपडे धुण्याचा साबण ठेवलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये भांडी घासण्याचा साबण सुद्धा ठेवू शकता। ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे बनियनची घडी व्यवस्थित घालण्यासाठीची आहे। आपण नेहमी या पद्धतीने बनियनची साधी सिंपल घडी घालतो, कशी तरी घडी घालतो आणि ती घडी कशी तरी घातल्यामुळे अजिबात व्यवस्थित दिसत नाही। त्याच्यामुळे बनियन चुरगळलं सुद्धा जातं आणि जागा सुद्धा जास्त जाते। अशा वेळेस याची घडी आपण कशा पद्धतीने व्यवस्थित घालायची आहे ते बघायचं आहे। अगोदर आता हे बनियन आपण व्यवस्थित असं हंतरून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे बनियन मी व्यवस्थित हंतरून ते सेट करून घेत आहे। असं हाताने व्यवस्थित आपल्याला ते सेट करायचं आहे। आता हे बनियन आपण या पद्धतीने व्यवस्थितपणे सेट करून घेतलेला आहे। सेट करून झाल्यानंतर वरचा जो भाग आहे तो आपण या पद्धतीने मधोमध असा फोल्ड करून घ्यायचा आहे। वरून फोल्ड करून झाल्यानंतर आता खालचा जो भाग आहे तो सुद्धा आपण याच्यावरती असा फोल्ड करून घ्यायचा आहे। या पद्धतीने इथे मी हा फोल्ड करून घेतलेला आहे। असा व्यवस्थित फोल्ड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा हाताने तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। सेट करून झाल्यानंतर आता आपल्याला याची आणखीन एक छोटी घडी अशी करून घ्यायची आहे। अशी एका बाजूची छोटी घडी करून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूची घडी आपल्याला या पहिल्या घडीच्या पॉकेट सारखा जो भाग झालेला आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। या पद्धतीने दुसरी जी घडी आहे ती पहिल्या घडीमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे आतल्या बाजूला सारून घ्यायची आहे। अशा प्रकारे जर तुम्ही बनियनची तसे टी शर्टची घडी जर घातली तर ती व्यवस्थित घातली जाते, ती चुरगळत सुद्धा नाही आणि कमीत कमी जागेत तुम्ही जास्तीत जास्त कपडे सहज ठेवू शकता। या पद्धतीने आपण आता याची घडी घालून घेतलेली आहे। आता तुम्हाला ही घडी दाखवते किती छान घडी झालेली आहे ते बघा। दोन्ही बाजूने आणि सर्व बाजूने तुम्हाला अशी दाखवते किती व्यवस्थित झालेली आहे ते बघा। ही पद्धत तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आता इथे माझ्याकडे एक प्लॅस्टिकची कॅरी बॅग आहे। ही प्लॅस्टिकची कॅरी बॅग खालच्या बाजूने थोडीशी फाटलेली सुद्धा आहे। अशी फाटलेली कॅरी बॅग फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। आता या कॅरी बॅगचा आपण काय करायचं आहे ते बघूया। ही कॅरी बॅग जी आहे त्याच्या आतमध्ये आता आपल्याला हात घालायचा आहे। हातामध्ये ही कॅरी बॅग आपण या पद्धतीने घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे हातामध्ये घातल्यानंतर याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया। येथे याचा उपयोग आपण या पद्धतीने बाथरूमच्या जाळीमध्ये जो काही कचरा, केस, शॅम्पूची पुडी जे काही असेल ते उचलण्यासाठी करू शकतो। अशा प्रकारे बाथरूमच्या जाळीमध्ये जो काही कचरा अडकलेला असतो तो हाताने आपण डायरेक्ट न काढता या पद्धतीने हातामध्ये प्लॅस्टिकची कॅरी बॅग घालून तो आपण सहज काढू शकतो। आता ही कॅरी बॅग आपण या पद्धतीने उलटी करून घ्यायची आहे आणि हा सर्व कचरा आपण या पद्धतीने सहज प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये काढून घेतलेला आहे। आता याची आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे। अशा प्रकारे बाथरूममध्ये जो काही कचरा असतो तो काढण्यासाठी आपण या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगचा असा वापर नक्कीच करू शकतो। ही आयडिया जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। आता आपण कपड्याच्या चिमट्याचा कशा प्रकारे वापर करायचा ते बघणार आहोत। या चिमट्याचा वापर आपण कपड्यांना लावण्यासाठी करतच असतो, पण याच्या व्यतिरिक्त आपण आणखीन काय वापर करू शकतो ते बघूया। येथे मी डबल साइडर टेप घेतलेला आहे। याच्यातील थोडासा टेप आपण काढून घेऊया आणि हा टेप आपण काढून या चिमट्याला लावायचा आहे। अशा प्रकारे चिमट्याच्या वरच्या बाजूला या पद्धतीने हा टेप लावून घ्यायचा आहे। टेप लावून झाल्यानंतर या चिमट्याचा वापर आपण कोठे आणि कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे। टेपचा आपण आता हा कागद काढून घेऊया। आता हा चिमटा आपल्याला कोठे लावायचा आहे ते बघूया। येथे मी हा चिमटा किचनमध्ये लावणार आहे। किचनच्या स्टाईलवरती अशा पद्धतीने आपल्याला हा चिमटा लावून घ्यायचा आहे। आता या चिमट्याचा वापर आपण कशासाठी करणार आहे ते बघूया।
येथे या चिमट्याचा वापर मी नॅपकिन अडकवण्यासाठी करणार आहे। किचन टॉवेल्स अडकवण्यासाठी आपण अशा पद्धतीने या चिमट्याचा वापर करू शकतो। तुमच्याकडे जर किचन टॉवेल अडकवण्यासाठी किचनमध्ये हुक्स नसतील तर अशा पद्धतीने चिमट्याचा वापर तुम्ही नक्की करून बघा। अशा प्रकारे किचन टॉवेल अडकवण्यासाठी तुम्ही या चिमट्याचा वापर किचनमध्ये किंवा बेसिंगच्या बाजूला हात पुसण्यासाठी नक्की करून बघा। आज मी तुम्हाला ग्लूची अशी रिकामी झालेली बॉटल आणि सिरमची एक रिकामी झालेली बॉटल आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। आणि तुमच्याकडे जर अशा रिकाम्या बॉटल्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा। आता आपण याच्यातली ग्लूची बॉटल घेणार आहोत। त्याचा आपल्याला स्टिकर काढून घ्यायचा आहे। येथे मी याचं स्टिकर काढून घेतलेला आहे। आता ही बॉटल आपल्याला कट करून घ्यायची आहे। त्यासाठी येथे मी चाकू घेतलेला आहे। चाकूने आपण ही बॉटल या पद्धतीने कट करून घ्यायची आहे। आता बॉटलचा जो वरचा भाग आहे तो लागणार नाही तो बाजूला ठेवूया। आता ही बॉटल आपण कैचीने वरच्या बाजूने व्यवस्थितपणे कट करून घ्यायची आहे। बॉटल इथे कट करून झालेली आहे। आता आपल्याला ही बॉटल डेकोरेट करायची आहे। त्यासाठी येथे मी लोकर घेतलेली आहे। ही लोकर आपण फेविकॉलच्या साहाय्याने या पद्धतीने चिकटवून घ्यायची आहे। अशा प्रकारे ग्रीन कलरची लोकर इथे आपण चिकटवून घेतलेली आहे। आता आपण वरच्या बाजूला अशा पद्धतीचा एक क्राफ्टिंग टेप आहे तो लावायचा आहे। असा टेप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लेस सुद्धा लावू शकता किंवा वेगळ्या कलरची लोकर सुद्धा लावू शकता। आता याला आपल्याला थोडंसं आणखीन डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी येथे मी लोकरीचं असं छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे। ते येथे मी याला चिकटवून घेणार आहे। तुम्हाला येथे दुसरं काही चिकटवायचं असेल तरी तुमच्या आवडीनुसार चिकटवू शकता। अशा पद्धतीने हे फूल आपण याला चिकटवलेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। आता येथे मी सिरमची बॉटल घेतलेली आहे। याचा सुद्धा कसा वापर करायचा आहे तेही बघायचं आहे। आता या बॉटलचं जे झाकण आहे ते लागणार नाही ते बाजूला ठेवूया। बॉटलवरती जो स्टिकर आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता या बॉटलला डेकोरेट करण्यासाठी येथे मी ब्लू कलरची लोकर घेतलेली आहे। फेविकॉल लावून आपण ती चिकटवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने लोकर आपण बॉटलला चिकटवून घेतलेली आहे। आता वरच्या बाजूलाही आपण ग्रीन कलरची लोकर चिकटवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण या पद्धतीने फेविकॉल लावून ती व्यवस्थितपणे चिकटवून घ्यायची आहे। बॉटलला आपण या पद्धतीने लोकर चिकटवून घेतलेली आहे। त्याला आणखीन थोडंसं डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी येथे मी ग्लिटरच्या या टिकल्या घेतलेल्या आहेत त्या आपण याच्यावरती चिकटवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने टिकल्या आपण चिकटवून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने ग्लूची आणि सिरमची बॉटल आपण या पद्धतीने डेकोरेट करून घेतलेली आहे। आता आपल्याला आणखीन पुढे काय करायचं आहे ते बघूया। येथे मी एक अशा पद्धतीचा पुट्टा घेतलेला आहे। आपण तो आता कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीची छोटीशी पट्टी आपण येथे त्याची कट करून घेतलेली आहे। आता या दोन्ही बॉटल आपण या पट्टीवरती ठेवायच्या आहेत आणि त्याच्या साईडची आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची आहे। आता ही पट्टी मी कैचीच्या साहाय्याने या पद्धतीने थोडीशी कट करून घेत आहे। कट करून झाल्यानंतर ही पट्टी जर तुम्हाला डेकोरेट करायची असेल तर तुम्ही करू शकता। ही मी अशीच ठेवणार आहे। आता आपल्याला डबल साइडर टेप घ्यायचा आहे। याच्यातील थोडासा टेप आपण या पद्धतीने कट करून घेऊया आणि त्याचा छोटा आणि मोठासा तुकडा कट करून या पद्धतीने बॉटलच्या खालच्या बाजूला चिकटवून घ्यायचा आहे। बॉटलला चिकटवलेला जो टेप आहे त्याच्यावरचा कागद काढून या बॉटल आपण या पुट्ट्यावरती चिकटवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने या छोट्याशा पट्टीवरती आपण ह्या दोन्ही बॉटल चिकटवून घेतलेल्या आहेत। आता आपण पुन्हा एकदा हा पुट्टा थोडासा असा कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने कट करून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता या पद्धतीची एक वस्तू आपण तयार करून घेतलेली आहे। याचा उपयोग आपण आता कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया। येथे या सिरमच्या बॉटलचा फ्लावर वेस सारखा उपयोग करणार आहे आणि ग्लूचा आपण येथे पेन स्टँड सारखा वापर करणार आहोत। अशा पद्धतीने छोटासा असा ऑर्गनायझर येथे मी तयार करून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा सुंदर असा पेन स्टँड आणि फ्लावर वेस आपण तयार करून घेतलेला आहे।